करायचं चाललाय आज मम्मी? काय स्वयंपाक करायचंय? काय भाजी केली? शापूची भाजी करायची. आणि इकडं आजीच्या भाकरी चालल्यात. आधी भाजीच लय कुठं असतो त्याच्या तवर भाकरी होत्याल्या. भाजीचं सगळं मिरची लसूण आधी होत ती बघायची. माझ्या भाकरी होते का तुझ्या मम्मीची भाजी होती आधी बघायचं. आता आम्ही लावली शेरत आपापली कामं वाटून गेले करणे वैताग. चपाती करायला पाहिजे होती ह्याच्या बरोबर. चपाती चांगली लागते भाकरीपेक्षा. कशाचं चांगलं? चपाती का केली नाही, भाजी पण नाही, चपाती दादा चांगल्या खायला. तुला चपाती आवडती वय बाबड्या? भाजीवर भाकरी छान लागते. आणि त्याला चपाती लागली असती. मी असली की तुला चपाती करते का नाही सकाळचं? तो घरीच नसतो सकाळचं काय. मम्मी काय तुझा पोट माराच करते. ते जातो रोज सकाळच्या तासाला, ते नसतो घरी. होय पण आल्यावर खाईन की ग. लेकराला तुला मायाच नाही अगं पोराची. अगं किती माया करावं लागते. पोरांची माया करून फायदा. अगं पोरांची माया केली तरच आपल्याला काय आपल्याला काय नाही वयानं सुख लागतं. अगं मी पोरांची माया केली म्हणून बघ मला किती सुख काय लागलं. सांगायचंय आता. नाही पोरं लागलं. तुमची घरी असते ती का बघा आधी. माझी पोरं कुठं दांड्याला जाते ती ग. कसला दादा आपली कामाला जाते ती म्हणायचं. वयांना पप्पा सांगू का एक नाही वडापाव बिडापाव नाही? राहून दे आता वडापाव, कशाला आता भाकरी घालून. थांब करतो फोन आता. आणते नक्की. नाही पप्पा इथं, कुठं येतं? पप्पा तिकडे गेले सासवडला. पप्पा लांब गेला होता. पप्पा कवा यायचा उशिरा निघायचं. मग बापूला सांग. बापू नाही तर आणायचं आता. बापूला मला माझ्या पुरता 2च वडापाव. बापूला काय काय सांगितले. आज काय आहे, आज आहे मंगळवार आणि आज सांगितले बापूला मंडई आणा. आता बापू काय काय मंडई घेऊन याच्यात काय माहिती. ते मंडईवर अवलंबून तर म्हणलं. आणि हे आम्हाला भाजीचा वाणावळा आलाय भिगवणवरनं. भिगवणच्या आमच्या आत्याने दिली. महिना मावशीने आणली भाजी. तर म्हटलं चला आता बरीच छान अशी शापूची मस्त मोकळी भाजी करावी. हिरवी मिरची टाकून लसूण. त्या तायसांनी नाही आणली. त्यांनीच आणली की. पण भावने आणली ना रानातनं. त्यांनीच आणली म्हणायचं. भावण्या रानातनं आणली तेव्हा मग आणली इकडं तायसांनी. भावण्या रानातनं नसती आणली तर तुला वाटतं का माझ्याच मावशीची माया करायची? नाही मावशी रानातच जात नाही. हा माझ्या भावाने आणली ग. माझ्या भावाने आणली. माझा भाव काय करतो काही मध्ये असली तर घेऊन येणार. त्यांच्या रानात खायले म्हणलं दादा दादा नाही हवं. त्यामुळे चालली भाजी करायची छान अशी मस्त भाजी. शापूची भाजी, ज्वारीच्या भाकरी छान छान अशा मस्त. लेकीला वानावळा दिलाय ना. लेकीला वानावळा आलाय आमच्या. आणि कसं आहे लय दिवसात नाही भाजी नजर पडली आता. शापूची भाजी मस्की असते रोज, पण घरगटी करतो आपण, मोकळी नाही. मोकळी करायची ना. तर मग मंगळवारचा आणतो पालकाची शापूची, पण मग घरगटी करतो ना. शापू आणि चुका. शापू चुका पण टाकून छान लागते ना. मला घरगटीच आवडत नाही. आत्या म्हणती घरगटी भाजी नको. आणि पोरं नाही ती खात शापू चुका. पालकाची खात्यात पण शापू चुक्याची खात नाही ती. मग म्हटलं आज मोकळीच करावा. सकाळ म्हणलं होता डब्याला द्यावा पण पेशंट दवाखान्यात आहे त्या पेशंटला चावतच नाही भाजी. त्याला नाही खायची भाजीच पण ढेकळा येतात शापूच्या भाजीच्या. बरं असून द्या. बाय बाय सगळ्यांना. बाय गुड नाईट म्हणतात. आपल्या त्यात बोलतात त्यांचं काय चाललंय कळा नाही, पण ते असू द्या. ऐका की आम्ही काय बोलतो ते तुम्ही ऐका. म्हणजे कसं असतं आपलं साधं सोपं. आणि सगळे तुम्हाला प्रश्न पडला असेल पेशंट नेमकं कोण आहे दवाखान्यात. तर राजुरीचं काका दवाखान्यात येतं आणि त्यांना अटॅकचा झटका आलाय. ते त्यांचं 2-4 दिवस झालं, म्हणजे 8 दिवस झालं ऍडमिट आहेत. पण ऑपरेशन काय होत नाही. आज ऑपरेशन आहे. पण आज ऑपरेशन झालं शेवट. आज बापू गेलतो दवाखान्यात. आता बापू आल्यावर कळलं काय आहे ती झालं ऑपरेशन का काय. चांगलं म्हणजे व्यवस्थित देवाने चांगलं करावा. म्हणजे चांगलं ठणठणीत तुम्हाला माहित असतील राजुरीचं ते धोत्रावालं आमचा नंदावा त्यांचं हे झालेलं आहे. तिथं बारामतीचं ऍडमिट आहे. त्याच्यामुळे रोज डबा ती जाणं येणं रोजच चालू आहे आमचं. हो त्याच्यामुळे ते हे होते. तर तुम्हाला प्रश्न पडला की बाबा नेमकं काय झालंय, कोण आहे रोजच म्हणताय डबा द्यायचा ती सांगितलं आपण. तर असं सगळ्यांना बाय बाय गुड नाईट.